जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अगदी अशा झटपट आणि खूप हेल्दी टेस्टी रेसिपी सोबत आली आहे. तर आज मी तुम्हाला ना फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठापासून मस्त असं नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे. इव्हन तुम्ही ना दुपारच्या जेवणासाठी सुद्धा खाऊ शकता, इतकं हेल्दी आहे. आणि बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की जे हेल्दी असतं ते टेस्टी नसतं, पण आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इतकी जास्त पौष्टिक आहे, बनवायला अगदी सोपी, कमी वेळात कमी साहित्यात होते, मात्र खायला आहा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर म्हणजे या गव्हाचा पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी एक मोठं बाउल घ्यायचं आणि इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मोठी 1 वाटी. तुमच्याकडे जितकी माणसं असतील ना त्यानुसार तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. आता मोठ्या 1 वाटी गव्हाच्या पिठाला ना इथे मी पाव वाटी रवा घेतलेला आहे. रवा अगदी बारीक रवा घ्यायचा आहे तुम्हाला. जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर तुम्ही मिक्सरच्या ह्याच्यातून बारीक करून घेऊ शकता. हा एकदम आता बारीक रवा आहे. तर आता ह्यामध्ये टाकायचंय अगदी थोडंसं मीठ आणि हे सगळे जिन्नस, सुके जिन्नस पहिले हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आपल्याला. आणि या नाश्ता बनवायला इतका सोपं आहे, अगदी 5 मिनिटात कोणीही बनवू शकतं. आता इथे ना अगदी थोडासा ओवा घ्यायचा आहे, हा बघा, आणि ओवा मस्त असा हातावर चुरून मग टाकायचा आहे ह्याच्यामध्ये. ह्याने टेस्ट खरंच खूप छान लागते. परत एकदा मिक्स करायचं आणि आता आपलं नॉर्मल पाणी जे असतं ना ते टाकून ह्याला ना मळून घ्यायचं. जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही, थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही हातानेही मळू शकता, काहीच हरकत नाही. कारण गव्हाच्या पिठाला थोडंसं पाणी जास्त लागतं. एकदम जर घट्ट केले ना तर ह्याचे जे धिरडे आहेत ना ते प्रॉपरली येत नाहीत, त्यामुळे. आणि हे थोडंसं गव्हाचं पीठ आपलं कसं चिकट असतं ना, त्यामुळे मळायला थोडंसं उशीर लागतो. आणि आपण ह्याच्यात रवा टाकलाय त्यामुळे जसं जसं रवा फुलला जातो ना ते अजून पाणी ऍब्झॉर्ब करून आपलं पीठ ना थोडंसं असं घट्ट घट्ट होत जातं. ह्याच्यामध्ये अजून पाण्याची गरज आहे आपल्याला, पण अजून पाणी ऍड करूया ह्याच्यामध्ये. तर मंडळी हे बघा, ह्याची कन्सिस्टन्सी काहीशी अशी हवी आपल्याला. आपण जसं कसं डोशाचं बॅटर बनवतो, रवा डोसा वगैरे, एकदम असं पातळ असतं ना कन्सिस्टन्सी, तसंच आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. आता या बॅटरची कन्सिस्टन्सी अशी आहे, तर आपण ह्याला 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये जो आपण रवा टाकलाय ना तो मस्त फुलला जातो. आणि 15 ते 20 मिनिटांनंतर ना हे बॅटर अजून थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे आपण नंतर पाणी टाकून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करूया. पण आता इतकी कन्सिस्टन्सी प्रॉपर आहे, हे बघा मस्त झाली एकदम. ते आता 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवूया आणि आपल्या बाकीच्या ज्या व्हेजिटेबल आहे ना त्या तेलामध्ये मस्त अशा फ्राय करून घेऊया. तर म्हणजे आता काय करायचं, एक मस्त असा पसरट पॅन घ्यायचा आणि त्यामध्ये अगदी 1 चमचाभर इतकं तेल ऍड करायचं. तुम्हाला हे अजून पौष्टिक बनवायचं असेल ना तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकता, जर तुमच्या लहान मुलांना घरच्यांना आवडत असेल तर. नाही तर तेल टाकलं ना 1 चमचा इतकं तरी देखील चालेल, नो प्रॉब्लेम. आता तेल बघा मस्त तापलं ना की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी मस्त तडतडली की त्यामध्ये टाकायचंय अगदी थोडंसं जिरं. आता हे दोन्ही व्यवस्थित फुलले ना की ह्यामध्ये मी इथे 2 ते 3 हिरवी मिरची घेतली, तिखटवाली आहे हा. जर तुमच्या लहान मुलांना द्यायचं असेल तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्याचसोबत 1 बारीक चिरलेला कांदा. आता ह्याला छान लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचंय तेलावर. हे बघा, कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला ना की आता त्यामध्ये बाकीच्या भाज्या टाकून घ्यायच्या. इथे मी अर्धी शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे, त्याचसोबत अर्ध गाजर ना मस्त असं किसून घेतलंय. गाजर शक्यतो किसूनच घ्यायचं, कारण चंक्स राहिले ना की मग ते आपले धिरडे फाटले जातात. तर ह्या व्हेजिटेबल सुद्धा मस्त असं 10 ते 20 सेकंड मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचे. आता या भाज्या सुद्धा 10-20 सेकंद परतल्या गेला ना की लास्टला टोमॅटो टाकायचा आहे, बिकॉज आधीच आपण टोमॅटो टाकला ना तर भाज्यांचा क्रंच नाहीसा होतो, त्यामुळे टोमॅटो एकदम लास्टला ऍड करायचा आहे आपल्याला. आणि या भाज्यांमध्ये आपण ऑलरेडी गव्हाच्या पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं. आता भाज्यांसाठी अगदी थोडंसं मीठ आपल्याला ऍड करायचंय, हे बघा थोडंसं. आणि अगदी थोडीशी हळद, जास्त पण नाही, हळद तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, पण मी अगदी थोडीशी ऍड करतेय. परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता गॅस बंद करून ह्या सगळ्या भाज्या थोड्याशा 5 मिनिटं थंड होऊ द्यायच्यात आपल्याला. आणि त्यानंतर ते आपण जे गव्हा आणि रवाचं बॅटर मळलेलं ना त्याच्यामध्ये ऍड करायचे. तर आपण जे गव्हा आणि रवाचं पीठ ठेवलेलं ना बाजूला, हे बघा मस्त असं ना रवा फुलून ते पीठ अजून थोडंसं ना
घट्टसर झालेलं आहे. आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपण ज्या भाज्या मस्त तेलावर परतून घेतलेत ना, थंड करायच्या अगदी 5 मिनिटं, जास्त पण नाही. त्या सगळ्या भाज्या ऍड करायच्या. जर तुमच्या घरातले अजून कोणत्या भाज्या खात असतील ना आवडीने, तुम्ही त्या टाकल्या तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही. किंवा कोणत्या नसतील खात ते स्किप केल्या तरी देखील चालेल, काहीच हरकत नाहीये. तर हे सगळं ऍड केल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर म्हणजे आता हे बघा, सगळं आपण जिन्नस व्यवस्थित मिक्स केले, भाज्या ऍड केलं ना की हे बघा, ह्याच्यामधला रवा ऑलरेडी फुललाय, त्यामुळे आपलं बॅटर थोडंसं घट्ट झालं आणि आता भाज्या टाकल्यामुळे अजून थोडंसं बॅटर घट्ट झालंय. ते इतकं आपल्याला घट्ट नकोय, त्यामुळे अगदी गरजेनुसार ना थोडंसं पाणी मी इथे ऍड करतेय आणि व्यवस्थित परत एकदा मिक्स करायचं. हे बघा, आणि आता आपण धिरडे काढायला घेऊया, मस्त गरमागरम. ह्याच्यामध्ये ना सोडा वापरला जात ना, इनो कसलीच गरज नाहीये. खूप जाळीदार मस्त असा नाश्ता तयार होतो. तर चला आता नाश्ता बनवायला घेऊया गरमागरम असा. तर म्हणजे आता इथे मी डोसा पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल ऍड करायचंय आणि तवा मस्त तापवून घ्यायचा आहे आपल्याला थोडासा हाय फ्लेमवर. त्यानंतर इथे फ्लेम ना मी मीडियम केली आहे आता. हे बघा, मस्त असा तवा तापला, तेल टाकलं ना की आता जे आपण बॅटर घेतलेलं ना बनवून, ते ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे आपल्याला. अजून थोडं पातळ केलं ना तुम्ही तरी चालेल, काहीच हरकत नाही. आणि डोशासारखं असं पसरवून घ्यायचंय. भरपूर अशा भाज्या टाकून हा नाश्ता खरंच खूप हेल्दी होतो आणि चवीला सुद्धा भन्नाट लागतो. तुम्ही ह्याचे उत्तप्पे वगैरे सुद्धा काढू शकता आणि त्यातल्या त्यात गव्हाच्या पिठाचा. रोज रोज तेच चपाती भाजी खाऊन जर तुमच्या घरच्यांना सुद्धा कंटाळा आला असेल ना, मस्त असा नाश्ता बनवून द्या. आता ह्याला मीडियम फ्लेमवर आपल्याला ठेवून द्यायचं. हे बघा, मस्त अशी जाळी सुटायला लागते. जसं जसं कुक होतो ना हा, हे बघा मस्त असे बबल्स येऊन ना छान अशी जाळीदार होतो. तर आपण एक बाजूने शिजवून घेऊया आता, मग आपण पलटूया. तर मंडळी, हे मस्त असं एक बाजूने शेकलं गेलेलं आहे. आता आपण ना ह्याला ट्विस्ट करूया. पहिले असं बाजूने कडा सोडवून घ्यायच्या, तसंही नाही चिटकलंय ते अजिबात. आता ट्विस्ट करूया. हा, हे बघा, मस्त असं जाळीदार नाश्ता. तुम्ही अजून पाणी टाकून ना एकदमच तुम्ही पातळ असं बारीक रव्याचा डोसा कसा असतो जाळीदार तसं करू शकता. पण मी ते थोडंसं जाड काढलंय, कारण माझ्या बाळासाठी ना थोडंसं त्याला मऊ गुबगुबीत हवं असतं. मस्त झालंय बघा. तर आता आपण जो दुसरा आहे ना तो एकदम पातळ काढून बघूया. तर आता ह्याला ना दुसऱ्या बाजूने सुद्धा मीडियम टू लो फ्लेमवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत कुक करून घ्यायचं. तर मंडळी, दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं हे धिरडं भाजलं गेलेलं आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, अगदी छान. तुम्हाला अजून कुरकुरीत हवं असेल ना, तुम्ही अजून बारीक गॅसवर ठेवू शकता 2-3 मिनिटं, काहीच हरकत नाही. पण आता हे आपलं तर रेडी आहे. ह्याला ना एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आहा, हे बघा. आणि बाकीचा जो आता आहे ना ते मस्त असे अगदी पातळ काढून घेऊया अजून. तर मंडळी, हे बघा, मस्त असे अगदी आपले सगळे धिरडे तयार होत आले, तेही गव्हाच्या पिठापासून बनवलेले. आणि बघू शकता किती इझिली ट्विस्ट सुद्धा होत आहेत. नाही चिटकायचं टेन्शन ना काहीच. दिसायला सुंदर, त्यातल्या त्यात घरच्या साहित्यात होतात. तुम्ही हे केचप भाजी मुलांच्या टिफिनला, नवऱ्याच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. चपातीपेक्षा काहीतरी थोडंसं हटके. तर आपले सगळे आता रेडी आहेत. आपण ह्यांना प्लेटमध्ये काढूया, सर्व करूया. आणि बघा ना, कसलं भारी दिसतंय राव, एकदमच छान. तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात, त्याच सोबत हेल्दी सोबत टेस्टी सुद्धा असा आपला फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठाचा नाश्ता तयार आहे. आणि बघू शकता हे कसलं भन्नाट दिसतंय राव. एकदम कमी वेळात कमी साहित्यात आणि ना हेल्दी सोबतच टेस्टी सुद्धा असा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी, नवऱ्याच्या टिफिनसाठी किंवा घरी कोण गेस्ट आले असतील ना, पटापट नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं हेल्दी बनवायचं असेल ना, तुम्ही हे बनवू शकता. आणि हे बघा ना, अगदी 1 चमचा तेलात हे होतं, त्याचसोबत भरपूर अशा भाज्या घातलेल्या आणि खरंच खूप पौष्टिक आहे. आणि लहान मुलांना भाज्या काढायचा ना चान्स सुद्धा भेटणार नाही, इतक्या आपण बारीक कट करून मस्त तेलावर परतून टाकले. आणि हे बघा ना, किती छान जाळीदार असा नाश्ता आहे. तुम्ही हा केचप सोबत, दह्यासोबत किंवा हिरव्या चटणी सोबत, कशासोबत सुद्धा, इव्हन नुसता सुद्धा खूप छान लागतो. सो तुम्ही एकदा बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.